नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मुळ्याची भाजी बनवायला मुळा साफ करून घेते. दोन्ही टोकं कापून झालेली आहेत आणि मुळ्याचं साल काढून घेते आणि कापून घेते. अशा प्रकारे मुळ्याची कापं कापून घेते. बाकी उरलेल्याचे काहींचे चकत्या काढून घेते. काही मुळ्याचे गोल कापून घेते आणि उरलेल्याचे किसणीवर किसून घेते. आता मुळ्याची पानं साफ करून घेते. कोवळी पानं काढून घेते. मुळ्याची पानं धुवून घेतलेली आहे. पाणी निथळल्यावर बारीक कापून घेते. त्यात थोडंसं मीठ लावून घेते आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. मुळ्यातनं थोडंसं पाणी निघालेलं काढून टाकलेलं आहे. आता भाजी कढईत काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. ओलं खोबरं, थोडीशी साखर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी पुन्हा शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. मुळ्याची भाजी तयार आहे. इथे चवळी घेतलेली आहे मी 3-4 तास भिजून. त्यात एक बटाटा घालते कापून आणि कुकरला शिजवून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात आलं लसूण परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर एक कांदा उभा चिरलेला लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालून सर्व एकत्र भाजून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई घालते आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात शेवग्याच्या शेंगा घालते आणि कांद्यावर 2 मिनिटं परतून घेते. पाणी घालून किंचित मीठ घालते आणि झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. शेंगांमधलं पाणी आटलेलं आहे. त्यात कुकरमधनं शिजून घेतलेली चवळी आणि बटाटा घालते. परतून घेते. कांदा खोबऱ्याचे पेस्ट, थोडंसं पाणी घालते. गरम मसाला, हळद, काश्मीर लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. चवळीच्या रसाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. शेंगा घालून चवळीचा रस तयार आहे. इथे 4-5 तास भिजत घातलेली चण्याची डाळ घेते. पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. डाळ शिजलेली आहे. त्यात बारीक कापून ठेवलेला गूळ घालते आणि मिक्स करून घेते. गूळ वितळलेला आहे. त्यात ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते आणि सारण कोरडं करून घेते. पाणी आटलेलं आहे. इथे उकडे तांदूळ घेतलेले आहेत. 7 तास भिजत घातलेले. त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेते बारीक आणि 5 मिनिटं फेटून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा फेटून घेते. सारण तयार आहे. इथे हळदीची पाने घेतलेली आहेत कापून. त्याला तांदळाची पेस्ट लावून घेते. तांदळाची पेस्ट लावून झाल्यावर सारण भरून घेते आणि कडा दाबून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने कडा दाबून घेते. कढा बंद करून घेते. अशा
अशा प्रकारे बाकीच्या पातोळ्या करून घेते। इथे पाणी ठेवलेलं उकळायला, त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे, त्यात पातोळ्या वाफवायला ठेवते। झाकण लावून 20 मिनिटं पातोळ्या वाफवून घेते। इथे मुळ्याची कापं घेतलेली आहेत, त्याला लिंबाचा रस, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित लावून घेते। इथे रवा घेतलेला आहे, मुळ्याच्या कापांना रवा लावून घेते। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, त्यात मुळ्याची कापं फ्राय करायला ठेवते। आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। अशा प्रकारे कापं शिजेपर्यंत 2 वेळा परतून घेतलेले आहेत। मुळ्याची कापं तयार आहेत। इथे दही घेतलेलं आहे, त्यात काळं मीठ, काळी मिरी पावडर, जिरं पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी साखर घालते आणि मिक्स करून घेते। त्यात तिखट बुंदी घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते। बुंदी रायता तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।